एसआईटी गठित हुई है, दूध का दूध और पानी का पानी होगा। अयोध्येच्या श्रीराम मंदिरामधनं सध्या एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येते। धर्मसेनेचे संस्थापक आणि माजी कारसेवक संतोष दुबे यांनी थेट अयोध्या पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे। त्यांचा खळबळजनक दावा आहे की 1989 मध्ये संपूर्ण जगामधनं गोळा झालेल्या सोने, चांदी आणि अष्टधातूच्या सुमारे 1250 मौल्यवान विटा कारसेवकपुरममधनं गायब झाल्या आहेत। यासोबतच दानपेटीच्या पैशांमध्ये मोठा गैरव्यवहार होत आहे असा आरोप त्यांनी केलाय। हे नेमकं प्रकरण काय आहे? संतोष दुबे यांनी कोणावरती आरोप केले आहेत आणि गेल्या 24 तासांमधील कायदेशीर भूकंप काय आहेत यावरती आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी दुर्गा। आरोप नेमके कोणावर आहेत? तर संतोष दुबे यांनी कोणाचंही नाव लपवलेलं नाहीये। त्यांनी आपल्या अधिकृत तक्रारीमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या 4 बड्या नेत्यांना मुख्य आरोपी म्हटलंय। यामध्ये पहिले आहेत चंपतराय, महासचिव, राम मंदिर ट्रस्ट। दुसरे आहेत डॉक्टर अनिल मिश्रा, विश्वस्त ट्रस्टी। तिसरे आहेत गोपाल राव, मंदिर व्यवस्थापक। आणि चौथे आहेत टिन्नू यादव, चंपतराय यांचे निकटवर्तीय। दुबे यांचा थेट आरोप आहे की भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान धातूंच्या विटांचा रेकॉर्ड गायब करण्यात आलाय। दानपेटीमधील रोख रकमेमध्ये नियमितपणे मोठा फेरफार केला जातोय। आता पाहूयात प्रशासनानं यामध्ये काय कारवाई केली आहे। तर उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासामध्ये गेल्या 24 तासामध्ये अत्यंत धक्कादायक असे खुलासे समोर आले आहेत। त्यामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार 6 दिवसांच्या कसून चौकशीनंतर एसआयटीनं आपला प्राथमिक अहवाल हा थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ते देणार आहेत। गंभीर आरोपांमुळे चंपतराय आणि अनिल मिश्रा यांना पदावरनं तातडीनं हटवलं जाण्याची शक्यता आहे। त्यामध्ये दुसरी अपडेट अशी आहे की पोलिसांनी एका संशयित ठिकाणावरून सुमारे 2 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सोनं जप्त केलंय। तसेच मंदिर व्यवस्थापक गोपाल राव यांचा पुतण्या सोमेश आनंद सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तसेच तिसरी अपडेट म्हणजे दानपेटीशी जोडलेले तब्बल 150 व्यक्ती संशयित आहेत आणि ते पोलिसांच्या रडारवरती आहेत। त्यांना अयोध्या सोडण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे। तसेच मागील 8 महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाल्याचा संशय सुद्धा एसआयटीने व्यक्त केलाय। अर्थात राम मंदिर ट्रस्टने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत आणि सर्व हिशोब पारदर्शक असल्याचं म्हटलंय। मात्र या मुद्द्यावरून आता राजकारण प्रचंड तापलंय। आरजेडी खासदारानं ट्रस्टला अधिकृतरित्या कायदेशीर नोटीस पाठवून मागील 5 वर्षांचा हिशोब मागितलाय। तर काँग्रेस आणि अखिलेश यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष अशी चौकशी करण्याची मागणी केली आहे। प्रभू श्रीराम हे न्यायाचे प्रतीक आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दूध का दूध, पाणी का पाणी अशी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून करोडो भक्तांच्या श्रद्धेला कोणताही धक्का लागणार नाही। या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।